महत्वाची बातमी, विदर्भातील काँग्रेस आमदारांची टीम पुण्यामध्ये उतरणार आहे। आताची महत्वाची बातमी, विदर्भातील काँग्रेसचे 10 आमदार पुण्यामध्ये आता तळ ठोकून बसणार आहेत। आमदार पक्षाला रिपोर्ट सादर करतील। विदर्भातील काँग्रेस आमदारांची टीम आता पुण्यामध्ये दाखल होते। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, आता दंगेकरांसाठी म्हणून विदर्भातल्या काँग्रेसची टीम सज्ज होणार आहे। खरं तर निखिलला चौथ्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते 13 तारखेला पार पडते। मात्र त्यासाठी पुण्यातील काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर यांच्यासाठी स्वतः नाना पटोले जे आहेत ते पुण्याच्या लोकसभेमध्ये लक्ष देत आहेत। विदर्भातले जवळपास 10 आमदार हे आजच पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि पुढचे 5 दिवस दररोज हे सगळे आमदार जे आहेत ते पक्षाला रिपोर्ट कार्ड सादर करतील। मात्र पक्ष संघटनात्मक बांधणी त्याचबरोबर प्रचाराची यंत्रणा पुढच्या येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये कशा पद्धतीने राबवावी याचं सगळं नियोजन जे आहे ते स्वतः नाना पटोलेंनी हातामध्ये घेतलेलं आहे। विदर्भातल्या पहिल्या टप्प्यामध्येच मतदान झाले, त्यामुळे तिथले सगळे आमदार जे आहेत ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये यशोमती ठाकूर, सुनील केदार, त्याचबरोबर विकास ठाकरे, राजू आवाळे या सगळ्या आमदारांचा समावेश आहे। काँग्रेसमध्ये सुद्धा काही अंतर्गत गटबाजी पाहायला मिळते, मात्र त्याचा फटका बसू नये, स्वतःची एक टीम असावी या दृष्टीनं स्वतः नाना पटोलेंनी लक्ष घातलेलं आहे आणि 10 आमदार। धन्यवाद प्रदीप, एकूणच माहितीबद्दल। तर विदर्भातले 10 आमदार आता पुण्यामध्ये तळ ठोकून बसणार आहेत।